हिंदू धर्मातील सर्वात कॉमन गोष्ट जर कोणची असेल तर ती म्हणजे एक असुर असतो. तो त्याला पाहिजे असणाऱ्या वरदानासाठी देवाची तपस्या करतो. देव प्रसन्न होतात आणि त्याला पाहिजे असणारं वरदान देतात. पण काही काळानंतर तो अहंकारी होतो आणि सगळीकडे उपद्रव माजवतो. देवालाही हे बघवत नाही, त्यामुळे देव एक नवीन अवतार घेतात आणि त्याचा वध करतात. म्हणजे या ठिकाणी पडणारा प्रश्न असा की जर देवांकडे दूरदृष्टी आहे, म्हणजे त्यांना माहिती आहे की पुढे काय होणार आहे, मग त्यांनी त्या असुराला वरदान दिलंच का? म्हणजे होणारं नुकसान थांबवता आलं असतं ना. हा प्रश्न भागवत पुराण, देवी भागवत, शिवपुराण आणि गीतामध्ये सूक्ष्मरित्या स्पष्ट केला आहे. त्यात म्हटलं आहे की ईश्वर सर्वज्ञ असून, म्हणजे त्यांना सर्व काही माहिती असून प्रत्येक जीवाच्या कर्मानुसार त्याला फळ मिळावी, त्यामुळे ते प्रत्येकाच्या इच्छा चालू देतात. हा तो गीतेमधील श्लोक ज्याचं असं म्हणणं आहे की प्रत्येक जीव आपल्या इच्छेनुसार कर्म करतो आणि केलेल्या कर्माची फळे भोगतो. या ग्रंथाच्या आधारे आपण असं समजू शकतो की देवांना सर्व काही माहिती असतं तरी ते असुरांना वरदान देतात, कारण हे त्यांच्या कृपेमुळे त्याला मिळालेलं नसतं, तर असुराने केलेल्या तपस्येचं हे फळ असतं. त्या वरदानातून अधर्माचा निर्माण होतो आणि पुन्हा धर्म स्थापनेसाठी देव अवतार घेतात आणि धर्माची स्थापना करतात. यातून सृष्टीचा समतोल राखला जातो. मित्रांनो, जर तुम्हाला अध्यात्म, इतिहास आणि गुढगाथांची आवड असेल तर ऐरावत वार्ता या अकाउंटला नक्की फॉलो करा.